विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 ग्रुप्स अँड कोडिंग थेरी. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण पॅरिटी चेक मॅट्रिक्स वर आधारित एक एक्झाम्पल बघतो. हा एक्झाम्पल टाईप खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल असं असतं बघा. डिटरमाइन द ग्रुप कोड EH B cube to B6 where the given parity check matrix is. आणि तुम्हाला हा तो पॅरिटी चेक मॅट्रिक्स दिलाय. ओके, आता याचं आपण सोल्युशन पाहूया. हा तो गिवन मॅट्रिक्स आहे H. तुम्ही नीट निरखून पाहिलं या मॅट्रिक्सकडे तर हे जे दोन भाग मी केलेत ते हा खालचा जो भाग आहे 3 रो 3 कॉलमचा तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, म्हणून मी त्याला म्हणलं I3 1 0 0 0 1 0 0 0 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये हे जे मेन डायगोनल एलिमेंट्स असतात ते 1 असतात, बाकी सारे एलिमेंट 0 असतात. त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. मग हा मॅट्रिक्स मला या बॉटमला दिसला बघा. मग वरच्या 3 रो 3 कॉलम जे आहेत ना त्याला आपण B क्यूब असं म्हणणार. ओके, आता यावर आधारित हा जो B क्यूब तुम्हाला दिसतो एवढा, त्याचे हे जे एलिमेंट्स आहेत ते आम्हाला लिहायचे असतात. तुम्हाला माहिती मॅट्रिक्सचं नाव H आहे, म्हणजे ह्या एलिमेंटला आपण स्मॉल लेटर H ने डिनोट करणार. उदाहरणार्थ पहिली रो पहिला कॉलम आहे तर ह्या एलिमेंटला तुम्ही म्हणणार H11. पहिली रो दुसरा कॉलम आहे तर या एलिमेंटला तुम्ही म्हणणार H12. पहिली रो तिसरा कॉलम आहे म्हणून याला तुम्ही म्हणणार H13. सिमिलरली सेकंड रो आहे, कॉलम फर्स्ट आहे म्हणून H21 0, H22 1, H23 1 आणि फायनली H31 1, H32 1 आणि H33 1. तर हे एलिमेंट्स आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचे जे आम्हाला पुढे सबस्टिट्यूशनसाठी कामी येतात. ओके, हे नीट लक्षात ठेवा. H11 1, H12 0, H13 0 अशा पद्धतीने हे इथले एलिमेंट मी लिहिले. आता आपल्याला पुढं B क्यूब म्हणजे काय ते बघायचं. तुम्हाला माहिती B फॉर बायनरी. बायनरी डिजिट्स 2 असतात, एक 0 आणि दुसरा 1. या व्यतिरिक्त तिसरा डिजिट नाही, म्हणून बायनरी डिजिट्स 3 असं त्याचा अर्थ. म्हणजे बायनरी डिजिट्स 2 असतात म्हणून तू 2चा तिसरा घात लिहायचा आणि 2चा तिसरा घात होतो 8. 2चा घन 8. याचा अर्थ असा झाला की या सेटमध्ये 8 एलिमेंट्स असणार आहेत आणि ते बायनरी डिजिट्सचे 3चा एक गट असे एलिमेंट याला असतील. ओके, मग तसं मी लिहिलं. देर आर 8 एलिमेंट्स, हे 8 ईच ऑफ 3 डिजिट्स इन B क्यूब सेट. म्हणजे B क्यूब या सेटमध्ये 3 डिजिट्स बायनरी डिजिट्सचा एक गट याप्रमाणे असे 8 एलिमेंट्स असणार आहेत. आता ते आपल्याला लिहायचे असतात म्हणून बघ बरं का, B क्यूब या संचाचे हे घटक बघ 3चा गट आहे, फक्त बायनरी डिजिट्सच आहेत. ओके, मग आपल्याला 3चा गट असणार आहे. जितके पॉसिबल असतील ते सगळे एलिमेंट या ठिकाणी लिहायचे. पहिलं आपण असं लिहिलंय 0 0 0 बायनरी डिजिट आहेत. त्यानंतर आपण हा जो 0 आहे ना एंडचा त्याच्याऐवजी 1 लिहिला.
हे दोन जसेचे तसे, म्हणजे 0 0 1. मग हा 1 इकडे सरकवला, 0 1 0. मग हा 1 इकडे सरकवला, 1 0 0. ओके. आता आपल्याला शेवटी 1 च्या ऐवजी 2 1 1 लिहायचे, म्हणून 0 1 1. हा 11 आपण इकडे सरकू, म्हणजे 1 1 0 असं होईल. अजून काय पॉसिबल आहे, तर हा 0 या दोघांच्या मध्ये ठेवू शकतो आपण, म्हणजे 1 0 1. आणि फायनली जसे हे तिन्ही 0 होते तसं तिन्ही 1 1 1. तर लक्षात घ्या, 3 डिजिट्सचे हे गट आपण पाडले, ते टोटल 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 and 8. Okay. Now, to compute encoding function for B6, we use formula as EH B1 B2 B3 is equal to हेच B1 B2 B3 इथे लिहायचं, आणि X1 X2 X3 हे एक्स्ट्रा 3 आपण व्हेरिएबल घ्यायचे. आता B1 B2 B3 तर माहित आहेत. X1 X2 X3 च्या व्हॅल्यू जर आम्हाला मिळाल्या तरच हे 6 डिजिट मिळतील. यासाठी X1 X2 X3 काढणं खूप महत्वाचं आहे. मग फॉर्म्युला काय वापरणार ते बघा. आता पहिल्यांदा आपल्याला B3 या संचातील पहिला घटक काय होतं माहिती का, 0 0 0. ओके. याच्यासाठी आम्हाला 6 डिजिट बनवायचे आहेत. तर B1 B2 B3 हे तर आपण लिहित असतो, जे की हे असतात. आता पुढचे 3 X1 X2 X3 या फॉर्म्युल्याने आपण काढणार आहोत. फॉर्म्युला बघ, B1 B2 B3, X2 साठी पण B1 B2 B3, X3 साठी पण B1 B2 B3. ठीक आहे. आता H च्या बाबतीत बघा बरं का, हा 1 इथे लिहायचा, प्रत्येक वेळेस असंच करायचं बरं का. इथला एलिमेंट B चा इथे लिहायचा, आणि हा जो आहे तो इथला लिहायचा असतो, म्हणून हा 1 तर हा पण 1, B1 H11 झाला. आता इथं बघ, इथं B2 आहे, मग H च्या तिथं पहिला एलिमेंट 2 राहणार, दुसरा एलिमेंट इथला राहणार, म्हणजे H21 होणार. प्लस हा B3 म्हणजे इथं 3 राहणार, आणि हा एलिमेंट इथला राहणार. ओके. अगदी अशाच पद्धतीने हे बनवलंय. B1 आहे म्हणून H1, आणि हा 2 कुठून आणला, इथून. B2 आहे म्हणजे हा 2 आणला इथून. B3 आहे म्हणजे हा 2 आणला इथून. तेच X3 च्या बाबतीत, इथं B1 आहे मग इथं 1च येणार, हा 3 आणला इथून. हा B2 आहे मग इथं 2 येणार, हा 3 आणला इथून. हा B3 आहे मग इथे येणार 3, तर हा 3 आणला इथून. हा फॉर्म्युला अशा प्रकारे आपण लिहिलाय. ओके. आता यात व्यवस्थित किमती भरा. त्यावरून आपल्याला X1 X2 X3 च्या किमती मिळणार आहेत. हा X1 X2 X3. ठीक आहे. प्रत्येक वेळेस इथं 0 इथं 0 इथं 0 आला, कारण B1 B1 B1. हा H11 आहे, तो होता 1. हा आहे H12, तो होता 0. हा आहे H13, तो पण 0. प्लस हा आहे B2 0च आहे. इथं आहे H21, तो होता 0. H22 1 होता, H23 1 होता. प्लस हा आहे B3 0 0 0. इथं होता H31, तो 1. H32 तो पण 1. H33 तो पण 1. ओके. आता हा गुणाकार केला, इथं लिहिला, 0 × 1 0.
0 इंटू 0 0 आणि 0 इंटू 1 0. आता ही जी ॲडिशन केली आपण ती ॲडिशन बायनरी ॲडिशनच्या रूलनुसार केली. हा बायनरी ॲडिशनचा रूल 0 प्लस 0 0 होत असतो. 0 प्लस 1 1 होत असतो. 1 प्लस 0 1 होत असतो. तर 1 प्लस 1 0. तुमची एक गोष्ट लक्षात आली का? सिमिलर असतील तर त्यांची ॲडिशन 0 लिहायची. 0 प्लस 0 0च होतो. तर 1 प्लस 1 0च होतो. कारण हे दोघं सिमिलर आहेत म्हणजे त्यांची ॲडिशन 0 0 होणार. डिसिमिलर जर असतील ना तर बघा बरं का 0 प्लस 1 ती 1 लिहायची. और 1 प्लस 0 1च लिहायची. कारण हे दोघं डिसिमिलर आहे. या रूलनुसार 0 प्लस 0 हा 0च होतो. मग हा 0 प्लस हा 0 0च होणार. त्या रूलनुसार इथं पण 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0. ओके. म्हणजे x1 x2 x3 तिघांच्या किमती 0 0 0 आल्या. मग ह्या किमती जर आपण या इथं ठेवल्या, याचा ऑलरेडी 3 माहिती आहेत. हा B1 B2 B3 0 0 0 आहे. हाच इथं असतो. x1 x2 x3 हे नव्यानं शोधायचे होते ते आपण शोधले. हे सगळे 0 आले. म्हणजे टोटल हे 6चे 6 0च आले. म्हणजे काय झालं माहिती का? EH 0 0 0 च 0 0 0 0 0 0 मध्ये कन्व्हर्जन. तर हे B3 साठी होतं. तर B6 साठी काय मिळालं आम्हाला? 0 0 0 0 0 0 6 टाइम्स 0. दिस इज फर्स्ट. आता B3 या संचातील सेकंड घटक होता 0 0 1. यासाठी आम्हाला 6 बिट्स इथं पाहिजे. पैकी हे 3 इथंच लिहायचे असतात. आता हे विसरू नका. पुढचे 3 x1 x2 x3 असं मानायचे असतात. आणि त्यांच्या किमती या सूत्रानुसार मिळतात जे मगाशी सूत्र मी बनवलं होतं. तेच सूत्र प्रत्येक वेळेस राहणार. किमती बदलतील या B1 B2 B3च्या. तुम्हाला माहिती इथं B1 B1 B1च असतो. आता B1 तर 0 आहे म्हणून 0 0 0. ही B2 ची किंमत असते आणि मधल्या याच्यात B2 असतो. B2 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 म्हणजे 0 0 0. आता हा B3 आहे. याच्यात हा B3 असतो. B3 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 म्हणजे 1 1 1. आता इंटू H11 किंमत माहिती आहे तुम्हाला 1 आहे. H12 0 H13 0 आहे. पुढं ही किंमत आहे H21 ची. H21 H22 H23. तर ही किंमत आहे H31. ही आहे H32 ची आणि ही आहे H33 ची. ओके. किमती भरल्यानंतर हा गुणाकार करा. 0 इंटू 1 0 0 इंटू 0 0 1 इंटू 1 1. हा गुणाकार झाला. आता ही ॲडिशन करा. 0 प्लस 0 0च असतं. 0 प्लस 1 1 असतो. त्याच पद्धतीने हा गुणाकार इथं लिहिलाय. ॲडिशन केली. 0 प्लस 0 0 0 प्लस 1 दॅट इज 1. मग इथं किमती भरल्या. त्या किमतींचा गुणाकार इथं केला. ही ॲडिशन 0 प्लस 0 0 तर 0 प्लस 1 1 होते. याचा अर्थ x1 x2 x3 च्या किमती आम्हाला मिळाल्या 1 1 1. मग ह्या किमती जर आपण इथं लिहिल्या तर हे 6 डिजिट्स परत आम्हाला मिळाले. मग आपण कसं लिहिणार? EH 0 0 1 इज इक्वल टू
हे पहिले 3 डिजिट B1 B2 B3 चे हे लिहून टाकले. आता x1 1 x2 1 x3 पण 1 म्हणजे हे 6 डिजिट मिळाले सेकंड वाल्यासाठी. थर्ड एलिमेंट आपला जो होता ना B3 मधला तो होता EH010. यासाठी 6 एलिमेंट मिळवायचे. हे पहिले 3 तर इथे लिहायचेच कंपल्सरी. आता x1 x2 x3 म्हणलं मग x1 x2 x3 च्या किमती या इथं आपण सूत्रानुसार काढल्या. या सूत्रात किमती भरल्या. हा B1 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 किती आहे 0 म्हणून इथं 0 0 0 आला. हा B2 आहे B2 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 किती आहे 1. हा B3 आहे B3 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 0 0 0. ओके. तर हा H11 फिक्स आहे अगदी 1. हा H21 फिक्स आहे किती 0. हा H31 किती आहे 1. अशा रीतीने या किमती भरल्यानंतर गुणाकार केला. हा गुणाकार हा गुणाकार आणि हा गुणाकार सगळ्यांची ॲडिशनच्या रूलने केली. 0 + 0 0 0 + 0 0. हा गुणाकार केला 1 1 1. हा गुणाकार केला. ॲडिशन केली 0 + 1 1 आणि 1 + 0 1च. हा गुणाकार ॲडिशनचा रूल 0 + 1 1 1 + 0 1. अशा रीतीनं हा x1 x2 x3 मिळाला. या x1 x2 x3 च्या किमती इथं भरा. म्हणून तुम्ही काय लिहिणार EH010 = आपल्याला मिळालेले 6 डिजिट B1 B2 B3 तर माहीतच आहेत. हे नव्याने मिळाले x1 x2 x3 यानुसार इथे लिहिले झाले हे 6 डिजिट. मित्रांनो B3 या संचातील 100 होता. हे = इथे लिहायचं. हे B1 B2 B3 तुम्हाला माहिती हेच इथे येतात. हे पण तुम्हाला माहिती. x1 x2 x3 नव्याने लिहायचे असतात. x1 x2 x3 च्या किमती इथं काढलेल्या असतात. फॉर्म्युला मगाचाच आहे. हा x1 चा हा x2 चा हा x3 चा फॉर्म्युला आहे. हा गुणाकार केला इथं लिहिला. हा गुणाकार केला इथं लिहिला. हा गुणाकार केला इथं लिहिला. ॲडिशनचा रूल 1 + 0 1 1 + 0 1. यात किमती भरल्या होत्या. आता गुणाकार केला 0 + 0 0 0 + 0 0. इथं किमती भरल्या. गुणाकार केला 1 × 0 0 0 × 1 0 0 × 1 0. ॲडिशनच्या रूलने केली ती आली 0. याचा अर्थ EH100 = काय येणार B1 B2 B3 म्हणजे 100 आणि ही x1 ची किंमत ही x2 ची किंमत ही x3 ची किंमत या इथून लिहिली. याला म्हणायचं फोर्थ. मित्रांनो B3 मधला 5th एलिमेंट होता 011. हा इथं लिहायचा 011. x1 x2 x3 मानायचं. यांच्या किमती काढायच्या. या किमती फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहेत. त्यात किमती सबस्टिट्यूट केल्या. मग हा गुणाकार इथे लिहिला. ॲडिशनचा रूल वापरला 0 + 0 0 0 + 1 1. किमती इथं भरल्या. गुणाकार केला. ॲडिशनचे रूलने केली 0 + 1 1 1 + 1 0. हा गुणाकार केला. ॲडिशनचा रूल 0 + 1 1 1 + 1 0. अशा रीतीने x1 x2 x3 मिळाल्या. त्या किमती इथे टाकून दिल्या. हे 3 ऑलरेडी माहिती आहेत. या 3 किमती आहे बघा या. अशा रीतीने EH011 = काय 011 आणि मग 100. हे झालं 5th. आता 6th. B3 मधला हा 6वा घटक आहे 101. ह्या 3 किमती इथे लिहायच्या. x1 x2 x3 या पुढच्या 3 लिहायच्या.
x1 x2 x3 ची किमती ज्या फॉर्म्युल्याने मिळतात तो फॉर्म्युला इथे लिहिला, त्याच्यात किमती भरल्या, हा गुणाकार केला, हा गुणाकार केला, हा गुणाकार केला, ॲडिशनचा रूल वापरला, 0. या किमती व्यवस्थित भरल्यानंतर गुणाकार केला, ॲडिशनचा रूल, किंमत आली 1. इथं किमती भरल्या, गुणाकार व्यवस्थित केला, ॲडिशन केली, ॲडिशनच्या रूलनुसार इथं आलं 1. म्हणजे 0 1 1 x1 x2 x3 च्या किमती मिळाल्या, त्या इथं भरल्या, तर हे 6 डिजिट परत कळले. म्हणून आपण असं लिहिलं EH101 इज इक्वल टू 101 आणि मग x1 x2 x3 च्या किमती या इथनं लिहिल्या. अशा रीतीने हे 6 डिजिट मिळाले, दॅट इज 6th. तर P3 मधला 7वा जो एलिमेंट होता तो होता 110. आता हा 110 इथं लिहिला, x1 x2 x3 लिहून टाकला. आता या x1 x2 x3 च्या किमती काढायच्या, फॉर्म्युला तुला माहिती आहे, त्यानुसार किमती भरल्या, हा गुणाकार केला, ॲडिशनचा रूल, ती आली ॲडिशन 1. इथं किमती भरल्या, हा गुणाकार, हा गुणाकार, हा गुणाकार इथं केला, ॲडिशनचा रूल, इथं येणार 1. फायनली हा गुणाकार केला, तो इथं लिहिला, ॲडिशनचा रूल, किंमत 1. अशा रीतीने x1 x2 x3 च्या किमती मिळाल्या, त्या इथं भरल्या, तर हे 6 डिजिट मिळाले, 110 111. म्हणून इथं लिहिलं EH110 इज इक्वल टू व्हॉट, 110 111. हा झाला 7वा. आता 8वा जो एलिमेंट होता तो 111, इथं लिहिला 111, x1 x2 x3 मानले. ह्या x1 x2 x3 च्या किमती तुला माहिती आहेत, सूत्रानुसार इथं लिहिलंय, किमती भरल्या, गुणाकार केला, आणि हा गुणाकार, हा ॲडिशनचा रूल, 0 0 0. म्हणजे x1 0 x2 0 x3 पण 0. या तिघांची किमती या इथं भरल्या, तर झाले 6 डिजिट, 111 0 0 0. म्हणून आपण काय लिहिणार, EH111 इज इक्वल टू 111 0 0 0. हा x1, हा x2, हा x3, याला म्हणायचं 8. अशा रीतीनं ते 8च्या 8 एलिमेंट B3 मधले आपण इथे लिहून काढले. आणि त्यांच्या समोर 6 डिजिट मधले मिळालेले एलिमेंट सुद्धा लिहिले. तर याला आपण म्हणतो ग्रुप कोड ऑफ B³ टू B6. ओके, तर असा हा क्वेश्चन असतो. उत्तर लिहून टाकलं, द अबोव इज द ग्रुप कोड फॉर EH B3 B6. तर मित्रांनो, अशा रीतीने हा क्वेश्चन इथं संपला. आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.